नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। आई चौंडेश्वरीचा जयघोषात येवल्यात देवांग कोष्टी समाज बांधवांतर्फे वसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। येथील मधली गल्ली भागातील देवांग कोष्टी समाजाची आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी माता मूर्ती पुनर्प्राण प्रतिष्ठापनेचा 13वा वर्धापन दिन आणि वसंत पंचमी महोत्सव जानेवारी 23 शुक्रवार रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। सकाळी श्री चौंडेश्वरी मातेचा पंचामृत अभिषेक व महापूजन सोहळा पार पडला। पूजेचा मान सौ व श्री दीपक प्रभाकर विधाते सौ व श्री विष्णू भगीरथ विधाते आणि सौ व श्री विकास सुधाकर वरोडे आदींच्या हस्ते करण्यात आली। वरोडे बंधूंच्या संगीतमय साथीने व समाज बांधवांनी भक्तिभावाने महाआरती केली। ढोल ताशांच्या गजरात मंदिरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी अन्य समाजाच्या वतीने पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले। पालखी मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक काष्टी साडी परिधान करून व फेटे बांधून भक्तिमय नृत्य केले, जे आकर्षणाचे केंद्र ठरले। टक्कर गणेश मित्र मंडळाच्या वतीने टक्कर गणेश चौकात पहाड गल्ली येथे पालखी मिरवणुकीचे भव्य स्वागत करून चहा पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। दुपारी सामुदायिक पूजन व आरतीनंतर येवला शहराचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, नगरसेविका पद्माताई शिंदे, नगरसेवक रुपेश दराडे, संकेत शिंदे तसेच अक्षय राजपूत आदी मान्यवरांनी भेटी दिल्या। तसेच समाजाचे ज्येष्ठ सेवेकरी शांताबाई भागवत आदींचा या प्रसंगी समाजाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी आपल्या मनोगतात उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। उत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी गणेश जयंती निमित्त महाआरती आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वसंत पंचमी उत्सव समिती, देवांग कोष्टी समाज विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले। या महोत्सवात संपूर्ण येवला शहरातून समाज बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेट 13 न्यूज साठी विलास कांबळे। हा 150 वर्षापासून चालत आलेला कोष्टी समाजाचा वसंत पंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने सातत्याने चालू आहे। या उत्सवामध्ये देवीची मिरवणूक, महाप्रसाद, इतर गावचे समाज इथे पाहुणे म्हणून येतात। आज वसंत पंचमी उत्सव चौंडेश्वरी माता मधली गल्ली देवांग कोष्टी समाज यांच्या वतीने मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो। त्या निमित्ताने सकाळी सूर्य देवीचा अभिषेक होतो, त्यानंतर गावातून भव्य अशी मिरवणूक निघते। मिरवणूकमध्ये सगळे डान्स हे संगीत हे बसून करून सगळ्या गावातून मिरून चौंडेश्वरी माता मंदिराच्या इथं परत प्रस्थान होते आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। त्या मिरवणुकीसाठी खूप बाहेरगावून इकडून तिकडून लोक येऊन खूप याचं स्वागत करतात आणि आनंदाने उत्सव साजरा करतात। जय चौंडेश्वरी माता। नमस्कार, मी सौ मंदाकिनी गुलाब टकले, निफाड, अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेची महिला अध्यक्षा। येवला येथे देवांग कोष्टी समाजाच्या वतीने दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी चौंडेश्वरी मातेची भव्य मिरवणूक पालखी सोहळा उत्साहात साजरा होत असतो। या कार्यक्रमासाठी अन्य राज्यातून, इतर गावांमधून अनेक समाजाचे कार्यकर्ते येत असतात, सर्व भक्तगण येत असतात। अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो। मी सुषमा राजू आवनकर, येवला। आज माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली आहेत। मी आजपर्यंत बघते हा उत्साह अगदी म्हणजे खूप जोशात साजरा होतो। लांबून बाहेरची मंडळी येतात, पाहुणे रावळे, आणि सर्वांमध्येच खूप उत्साह असतो। लहान थोर, आबाल वृद्ध, महिला सगळ्यांमध्येच खूप उत्साह असतो। वेगवेगळ्या वेशभूषा, नृत्य आणि अनेक असे उपक्रम इथे साजरे केले जातात। त्यामुळे इथे सर्वजण अगदी आजच्या दिवशी सगळेजण खूप उत्साहाने आणि खुशीने हा साजरा करतात। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।